अरे बेटा उठ ना. अरे यार मम्मी थोडा वेळ झोपू दे ना. अरे थोडा वेळ किती वाजले? 11 वाजलेत आता. मम्मी त्याच्या तोंडावर पाणी टाक. अगं मम्मी तिला चुपचाप बसवा, नाही तर मारण मी तिला. अरे हात तर लावून दाखव. अरे तुला काय वाटलं तू म्हणेल हात लावून मी लगेच तुला हात लावेल का? अरे 10 वर्ष पहिले आंघोळ करू नये. अरे बुरसा तू आहेस, मी सकाळीच आंघोळ करते, समजलं ना? ए मम्मी तिला चुपचाप बसू दे का तू? अरे काय भांडण करताय तुम्ही? शांत बसा ना. उठ रे बाबा, मी चहा ठेवते, उठ तोपर्यंत. हा उठतो ग मम्मी, थांब. ए, चल येऊ का मम्मी मी? अरे चहा तरी घेऊन जा. दाखव पटकन. ठीक आहे, अरे चल बस, येतो मी. मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. आता काय करायचंय? अरे बस तर. अरे बेटा रिकामा हिंडत जाऊ नकोस, काहीतरी काम कर. अगं मम्मी मी काम नाही करत का काही? अरे करतो ना, काम करण्यासाठी कुणाकडून तर उसने पैसे घेतो आणि 2 दिवस काम करतो, परत काम सोडून देतो. लोक पैसे मागायला आले की लपून बसतो. अगं मम्मी ते सगळं सोड ग. मी इथं 500 रुपये ठेवले होते, कुठे ते माझे पैसे? अरे ते चहा पाण्यासाठी सकाळी साखरपत्ती आणली ना. तुझं 500 रुपये संपले? अरे महागाई इतकी वाढली की चहा पाण्याला 500 रुपयाची नोट पण पुरत नाहीये. अरे म्हणूनच म्हणते की इतकी महागाई झालीये, कुठेतरी काम कर. आता तुझं लग्न करायचंय ना. अगं मम्मी कधी करायचंय लग्न? तू पोरगी पाहिली का? अरे उतावळ्या, आधी कामाला तरी लाग. अरे मम्मी याला कोण देईल पोरगी? अरे नीट राहाय, जास्त मस्तीच नको येऊ, समजला ना? अरे जेव्हा मी बाहेर जातो ना तर पोरी माझ्या मागं पुढे फिरता, समजला का? आणि त्यात तुझी मैत्रीण साक्षी पण आहे. अरे बस रे बस, एवढे मोठे मोठे नको फेकू. मम्मीला चुपचाप बसू दे का तू? अरे तुम्ही दोघं नीट राहा. काय वैताग आणलाय तुम्ही? अगं मी नीटच आहे मम्मी, तुझ्या पोरीला नीट कर आधी. अरे बाबा कुठेतरी काम कर बाबा, तुझ्या लग्नासाठी पैसे लागतील ना, जमा करावं लागेल ना पैसे. अगं मम्मी म्हणजे काय, माझ्या लग्नासाठी मीच पैसे जमा करू का? अरे वा अरे वा. एक काम करू का मम्मी, पोरगी पळून घेऊन येऊ का? फटका देऊ का तुला? अगं मम्मी पोरगी पळून आणली तर आपल्या लग्नाचा खर्च वाचेल ना? अरे हो ना, चांगली आयडिया आहे ना, माझ्या डोक्यातच नाही आलं. अरे ती आपल्या बाजूची ताराबाई नाही का, तिच्या पोराच्या लग्नात ती किती मटकत होती, काय घागरा घातला होता, काय मोठ्या मोठ्या गप्पा करत होती ती. अरे पण मला पण तुझ्या लग्नामध्ये घागरा घालून तिला दाखवायचंय ना. अगं मम्मी म्हणजे काय, तुला घागर घालण्यासाठी मी लग्न करू का? चालली घराच्या बाहेर, काम भेटल्याशिवाय घरी येऊ नको. अरे अगरबत्त्या काय करावं यार, काही समजायला नाही. कोणता धंदा करावा, काही धंदे बी तर झाले नाही ना. आतापर्यंत जेवढे धंदे केले त्याच्यात सगळ्यात नुकसानच झाले. आता धंदा कोणता करावा काही समजायला नाही. आणि महागाई तर अशी वाढली ना की सकाळी अर्धा लिटर दुधापासून तो खारी बिस्किट पासून जो खर्च सुरू होतो की संध्याकाळपर्यंत 500ची नोट कशी गायब होते समजत नाही. जो धंदा करावा त्यात नुकसान, जो धंदा करावा त्यात नुकसान. आता धंदा कोणता करावा? आणि कर्जदारांमुळे बाहेर निघणं बी मुश्किल झालं. आता चोरा करावा की डाके टाकावा? आणि इथं आपल्या बापून पण नाही जमायचं. काय रे, सारं गाव सोडलंस आणि इथे एकट्यामध्ये काय बसलास? अरे इथं एकट्यामध्ये काय बसला म्हणजे काय साऱ्या गावाला घेऊन बसू का मी इथं, असं म्हणणं आहे का तुझं? इथे एकट्यामध्ये काय दगडाशी गप्पा मारत बसलास काय? अरे बस ना, तुझ्याशी पण गप्पा मारतो, बस बस. काय म्हणू लागला? अरे मी काय म्हणत होतो? अरे काही पण रिकाम्या गोष्टी करतो का रे तू? आता मला काय माहित तू काय म्हणत होता? अरे मी म्हणतोय, तू जी अगरबत्ती जी जाळतोय ना, हा जाळली, काय झालं मग? ती कोणाच्या नावाची जाळतोय? अरे ही अगरबत्ती ना तुझ्याच नावाची जाळू लागलो मी, साबऱ्या, समजलं का? माझ्या नावाची? हा तुझ्याच नावाची. तुझ्या अगरबत्तीची धुनी जेव्हा साऱ्या गावात पसरण ना तर तेव्हा तू आहे ना झाडाला उलटा लटकलेला दिसेल, समजला का? चलूट, काही पण रिकाम्या गोष्टी नको करू. कोणाच्या नावाची अगरबत्ती जाळू लागली आणि काय करू लागले? रिकाम्या गोष्टी करू लागला काही पण. अरे पण चाबरा मजाक मजाक मध्ये चांगला धंदा देऊन गेला, अगरबत्तीचा धंदा. अरे काय साऱ्या दुनियात मी एकटाच थोडी परेशान आहे, सगळेच परेशान आहे. कोणाला कशाचं टेन्शन, कोणाला कशाचं टेन्शन. पण अगरबत्तीहून भारी धंदा तर मला दिसून लागला. चला अगरबत्तीचा धंदा करू. चला जादूची अगरबत्ती घ्या, अगरबत्ती सुगंधित खुशबूवाली अगरबत्ती, फायदा नाही झाला तर पैसे डबल वापस. चला जादूची अगरबत्ती घ्या. चला भावाचे भावाशी भांडण लावा, नंदन भावजाचे भांडण लावा. चला जावाचे भांडण लावा. चला जादूची अगरबत्ती घ्या, फायदा नाही झाला तर पैसे डबल वापस. चला भावाला भावाचा खुनाचा वैरी बनवा, जादूची अगरबत्ती घ्या. चला नवऱ्याला त्याच्या मायबापापासून वेगळे करून घ्या, नवरा स्वतः त्याच्या मायबापाला धक्के मारून बाहेर काढेल. चला जादूची अगरबत्ती घ्या. कोर्टाच्या मॅटर पासून सुटका मिळवा. फक्त एकदा जाऊन कोर्टात अगरबत्ती लावा आणि बघा, जज पण तुमच्याकडून निर्णय देणार. चला जादूची अगरबत्ती घ्या. एखाद्या पोराकडून पोरगी पटत नसेल, त्याला पण वाकडे तिकडे तोंड करत असेल तर तिच्या पण नावाची अगरबत्ती. 3 दिवसात पोरगी पोराकडे पळत येईल. एखाद्याचे गुडघे दुखत असतील तर गुडघ्याला अगरबत्तीची धुनी द्या, लगेच दुखणे गायब. चला जादूची अगरबत्ती घ्या आणि फायदाच फायदा करून घ्या. चला अगरबत्तीवाला आला, चांगल्या अगरबत्त्या घेऊन आला. चला जादूची अगरबत्ती घ्या. चला जादूची अगरबत्ती घ्या. जावाचे भांडणं लावा, जादूची अगरबत्ती घ्या. ओ भैया इकडे या. हा बोल ताई, काय म्हणते? अरे भैया मी काय म्हणते, अरे ताई तू काहीच नको बोलू, भैयाला सगळं समजते. तू फक्त तोंडावर असते, पण भैयाला माहिती आहे ना
तो आतून खूप दुःखी आहे म्हणून. बोल, बरोबर बोलतोय ना मी? हो भैया, तुमचा एक एक शब्द खरा आहे. एकदम बरोबर बोलू लागले तुम्ही. अरे ताई, तर मी सगळं खरंच बोलतो ना. आता तुम्हाला हे एक सांग की तुला सगळ्यात जास्त त्रास कोण देतं? सासूचं तर काही टेन्शन नाहीये, ती कधी पण फुस होऊन जाईल. या फुसक्या फांद्यांचे नावं मला नको सांगू. तुला मोठं झाड कोणतं परेशान करतं ते सांग, त्या झाडालाच मी आडवा पाडतो. अरे भैया, माझी एक जाऊ आहे. मी जेव्हापासून घरामध्ये नवरी बनून आली आहे ना, तिने माझं जगणं मुश्किल केलंय. भैया, मला एक दिवस पण ती सुखाने राहू देत नाही. तिने तर मला वेगळ्या घरात काढून दिलंय आणि एकटी सगळ्या घरावरती नागिन बनून बसलीये. अरे ताई, तू टेन्शन नको घेऊ. किती पण मोठी नागिन राहू दे, भैयाची अगरबत्ती आहे ना, मुंगूस सारखं काम करेन की लगेच नागिनचा मुंडकच रगडून टाकेल की नागिन खाल्लास. अरे भैया, मला अशी अगरबत्ती द्या की मी त्या घरात नाही राहत ना, तर त्या अगरबत्तीच्या सुगंधाने ती पण त्या घरात नाही राहिली पाहिजे. अरे ताई, तू टेन्शन नको घेऊ. फक्त 1000 रुपये लागतील. तुला अशी अगरबत्ती देईल ना मी की 8 दिवसात तुझी जाऊ वाळून वाळून बाबडीच्या काट्यासारखी होऊन जाईल. बघ, 1000 रुपये आणि तुझ्या साऱ्या समस्या गायब. बोल, मंजूर आहे का तुला? हो भैया, 1000 रुपये ना देते मी. हे घ्या भैया. हा दे. पण भैया, काम गॅरंटीने झालं पाहिजे हा. अरे गॅरंटी काय, मी अशा तशा अगरबत्त्या देतो का? रात्रभर वडाच्या झाडाखाली बसून तंत्रमंत्र वाचून अगरबत्त्या बनवतो, तेव्हा लोकांना फायदा होतो त्याचा. हे घे अगरबत्त्या. हे बघ, या 8 अगरबत्त्या आहे. या 8 अगरबत्त्या तू काय करायच्या माहिती का? तुझ्या जावाच्या रूम मध्ये जाऊन आहे ना, रोज एक अगरबत्ती लावायची. असं तुला 8 दिवस करावं लागेल. आणि 8 दिवसानंतर तू बघ, तुझी जाऊ आहे ना, वाळून वाळून बाबळीच्या काट्यासारखी होऊन जाईल. आणि झाडावरून वाळलेला पत्ता कसा पडतो तशी तिची हालत होऊन जाईल. बघून घे तू. एवढ्या कडक अगरबत्त्या आहे भैया या? अरे, अमावस्येच्या अर्ध्या रात्री वट वागुळाच्या रक्ताने बनवलेल्या अगरबत्त्या इथे इतक्या भारी. हा चल ताई, येतो मी. जसं बी काही झालं ना तसं मला कळव. हो. चला, अगरबत्तीवाला आला. चला, सासऱ्याची प्रॉपर्टी नावावर करा. जादूची अगरबत्ती घ्या. हो भाऊ, अरे इकडे काय रे भाऊ? बसा ना. हा, बसतो ना. भाऊ, माझ्या सासऱ्यानं मला खूप परेशान करून ठेवलं हो. काय केलं तुझ्या सासऱ्यानं? अरे काय सांगा भाऊ तुम्हाला, माझा सासरा माझ्या घरातच राहतो. दिवसा खातो, रात्री खातो, दुपारी खातो, आणि दिवसभर झोपेत राहतो, रात्री पण झोपतो. काय सांगू तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ तुझ्या सासऱ्याला खूप मोठी बिमारी वाटतं. हो भाऊ, तुम्ही खरं बोलले. अरे, तर मी सगळं खरंच बोलतो ना. मला तुझ्या कपाळावरच लिहिलेलं दिसत आहे की तुझं मन करत आहे की मी आजच आत्महत्या करू. बोल, बरोबर बोलतोय मी? हो भाऊ, बरोबर बोलले तुम्ही. अरे, मला सगळं माहिती आहे. लग्नाच्या आधी तू शाहरुख खान दिसायचा आणि आता तू फक्त रुख खान झाला. बोल, बरोबर आहे काय? भाऊ, खरोखर बोलले तुम्ही. लय पोचलेले दिसतंय भाऊ तुम्ही. अरे, मी पोचलेला काय, मी एवढा पोचलेला आहे की लोक मला ओढून म्हणता, भाऊ खूप दूर चालले गेले, परत येऊन जातो. मग अरे भाऊ, मला पण द्या हो अगरबत्ती यार. कशासाठी पाहिजे तुला अगरबत्ती? अरे भाऊ, माझ्या सासऱ्यानं मला खूप परेशान करून ठेवलंय. मी तुम्हाला आता सांगितलं ना. अरे भाऊ, माझा सासरा मला एक नजर चांगला बघत नाही. काय सांगावं तुम्हाला. अरे नाही भाऊ, तुझा सासरा असा तसा नाही, तो मोठा दीडजीव आहे. माझ्या अगरबत्तीने फक्त त्याचा हात तुटेल या पाय तुटेल. अरे भाऊ, काही पण करा, पण माझी सुटका करा हो. अरे, सुटका बायकोकडून मिळतो, सासऱ्याकडून कोण त्याला घेतं का रे? काय बी रिकामा बोलतो. अरे भाऊ, एवढं परेशान करून ठेवलं त्यानं मला. रात्रंदिवस येतो माझ्या घरी, माझ्या बायकोला भडकवतो हो, आणि मग माझी बायको माझ्याशी भांडण करते. मी सांगू लागलो तुला, 3000 रुपये लागतील तुला. 3000 रुपये आणि तुझ्या साऱ्या समस्या काय. बघ, बोलणं मंजूर आहे का तुला? अरे भाऊ, मी देतो ना तुम्हाला 3000 रुपये. हा दे. हे घ्या, हे घ्या 3000 रुपये. पण मला अगरबत्ती द्या आणि माझ्या सासऱ्यापासून माझी सुटका करा. अरे, देतो ना मी तुला, अशी भारी हा. अगरबत्ती देतो ना, टेन्शन नको घेऊ तू. हा, हे घ्या अगरबत्त्या. या बघ, या 7 अगरबत्त्या आहे. या 7 अगरबत्त्या म्हणजे तुझी 7.5 गायब. तू काय करायचं माहिती का? तुझा सासरा झोपला ना, तर त्याच्या रूम मध्ये जाऊन ना अगरबत्ती लावून टाकायची. असं तुला 7 दिवस करावं लागेल. आणि 7 दिवसानंतर तू बघ, तुझा सासरा डायरेक्ट तुझं घर सोडून फरार होऊन जाईल. अरे तेच तर पाहिजे होतं भाऊ मला. चल, येऊ का मी? चला, हो. आणि काम झालं तर मला सांगा. बरोबर. आता आली अगरबत्ती, सासरा गेला त्याच्या घरी, आता माझी मजाच मजा आहे भाऊ. चला, जादूची अगरबत्ती घ्या आणि फायदाच फायदा करून घ्या. एक मिनिट थांब, काहीतरी ते जादूचं बोलले. अरे हो भैया इकडे या. हा, बोल बेटा, काय म्हणू लागली? काय रडू लागले तुम्ही? अरे बेटा, अगरबत्ती आहे. जादूची अगरबत्ती आहे का? अरे यार, काय सांगत आईला. अरे हो भैया, काय विचार करू लागले तुम्ही? कुठं काय ग, मी कुठं विचार करत आहे. आता मी काय म्हणते? आता मला काय माहित तू काय म्हणते. अरे बाबा, ही जादूची अगरबत्ती आहे का? हो आहे, पण तुला काय करायचं याचं? अरे भैया, मला पण पाहिजे ना अगरबत्ती. अरे बेटा, तुला कशासाठी पाहिजे अगरबत्ती? अरे भैया, मला ना खूप सारे चॉकलेट, कॅडबरी आणि गेम्स पाहिजे म्हणून. हो, मला पण पाहिजे. अरे, तुम्हाला चॉकलेट गेम्स पाहिजे ना, तर तुम्ही हो. तुमच्या आई वडिलांना सांगा ना घेऊन द्यायला. अरे, ते घेऊन नाही देत ना, म्हणून तर तुम्हाला सांगत आहे आम्ही. हो, ते घेऊनच नाही देत म्हणून तर आम्ही तुम्हाला सांगत आहे. मग मी तुम्हाला अगरबत्ती दिल्यावर तुम्ही काय कराल त्याचं?
आम्ही त्या अगरबत्तीला चॉकलेट कॅडबरी आणि गेम्स मागणार. मग अगरबत्ती देईल का तुम्हाला? चॉकलेट्स, गेम्स, कॅडबरी? हो तुम्हीच तर म्हणला की ती जादूची अगरबत्ती आहे. हो तुम्हीच तर म्हणला ती जादूची अगरबत्ती आहे. अरे बेटा, जादू वगैरे काही नसतं. जादूवर विश्वास ठेवायचा नाही. तुम्हाला चॉकलेट्स आणि गेम्स पाहिजे ना, तर हो. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल माहिती का? तुम्ही ना खूप अभ्यास करायचा आणि ना परीक्षेत पहिला नंबर आणायचा आणि आई वडिलांचं नाव मोठं करायचं. आणि त्यानंतर बघा, तुमचे आई वडील तुम्हाला आहे ना चॉकलेट्स, गेम्स काय पाहिजे ते घेऊन देतील. पण जादूवर विश्वास ठेवायचा नाही. यानंतर ठेवून का तुम्ही जादूवर विश्वास? नाही. प्रॉमिस? प्रॉमिस. चला येऊ का मी? हो बाय. चला, जादूच्या अगरबत्तीवाला अगरबत्ती घ्या आणि फायदा करून घ्या. फायदा नाही झाला तर पैसे डबल वापर. मामा इकडे इकडे. काय रे, काय म्हटलं तुम्हाला मामा? काय रे माझ्या छोट्या नाट्या भाषा, तुझा मामा आहे का मी? तुझ्या आईचा भाऊ आहे का मी? तुझे मला मामा म्हणू लागला? अरे चावरापाना सोडणं, पांढरे केस झाले ना तुझे आणि तुम्हाला मामा म्हणू लागला? अरे थोडेसे तर झाले माझे पांढरे केस, आता माझे वयस काय? अरे तुझं वय काय आहे? तुझं वय डुबून मरण्याचं आहे साबऱ्या, समजला ना? अरे जाऊ दे सगळ्या रिकामी गोष्टी सोडा. हे कपडे कोणाचे? हे कपडे, हे बघ, ही पॅन्ट आहे ना, ही पॅन्ट अमिताभची. आणि हा जो कोट आहे ना, हा प्रांतचा आहे. आणि हा कुर्ता आहे ना, हा राजा खानचा आहे. आणि छोटस नाटस बॅग आहे ना, हे राजपाल यादवच आहे. आता तू मला हे सांग, तू कोण एवढं विचारू लागला रे? हा, तुला काय पडली याची एवढी? असेच कपडे माझ्याकडे होते, दोरीवर सुकायला टाकले, 3 दिवस झाले, चोरी झाले. काय रे, म्हणजे तुझ्या नजरेत मी लोकांचे कपडे दोरीवरून चोरत फिरतो का? काय रे, चोरीचा आरोप लावू लागला का तू माझ्यावर? हा, चोरीचा आरोप लावू लागला तू माझ्यावर? रिकाम्या गोष्टी नको करू, समजला ना? छान. सगळं सोडा, मला अगरबत्ती पाहिजे. अरे तर तसं बोलला तू, तुला अगरबत्ती पाहिजे म्हणून इकडच्या तिकडच्या रिकाम्या गोष्टी कोण करू लागला? तू कोणती अगरबत्ती देऊ तुला ते सांग. मला खोटं बोलायची अगरबत्ती पाहिजे. अरे काऊन खोटं बोलायची अगरबत्ती घेता सर रे तू? एवढ्या वेळेनं खोटंच बोलू लागला तू. माझ्यावर खूप कर्ज झालेले, मला आहे ना खोटं बोलायची अगरबत्ती पाहिजे. तुला अगरबत्ती देतो मी, पण 5,000 रुपये लागल. अरे देतो मी 5,000 रुपये, अगरबत्ती तर द्या. देतो मी तुला अगरबत्ती. हे घे अगरबत्ती. काय भारी अगरबत्ती आहे. तू काय करायची माहिती का? ही अगरबत्ती लावायची आणि याचा धूर आहे ना तुझ्या तोंडात घ्यायचा. याचा धूर तुझ्या तोंडात गेला ना की तू लबड खोटं बोलायला लागला, समजला ना? चला ना, आता 5,000 रुपये दिले ना. हा, कुठे चालला तू? इकडे इकडे साबऱ्या. कोणते पैसे दिले रे तू? हा, पैसे दाखव पैसे. नाही दिले ना. कधी दिले? अरे काय एवढी बी खडक अगरबत्ती नाही ती की तू हातात घेऊन आणि लगेच खोटं बोलायला लागत. आणि इकडे अगरबत्ती सावऱ्या चालली. चला, जादूची अगरबत्ती घ्या. ज्याला हिरो बनायचं त्याने अगरबत्ती घ्या आणि हिरो बना. चला, जादूची अगरबत्ती घ्या. हो बाई इकडे. हा बोल ना, हो काय म्हणू लागला? अरे मी काय म्हणतोय, हा काय म्हणतोय? मला जादूची अगरबत्ती पाहिजे. कशाला पाहिजे तुला जादूची अगरबत्ती? हिरो बनायला. कोणता हिरो बनायचा आहे तुला? सलमान खान. सलमान खान तर आहे ना रे बाबा पहिल्यापासूनच हिरो. सचिन मोरे हिरो. आता सचिन मोरे कोण आहे नवीन? अरे हे तर मीच आहे. तुला हिरो बनायचं आहे का? अच्छा, पण तुला ऍक्टिंग येते का? हाँ येती ना. दाखव बरं करून. मुन्ना झूम में सुअर आते लेकिन शेर अकेला आता है, दिल में आता है लेकिन सामने में नहीं. एक बार मैंने कहा कमरे में की तो मैं किसी की भी नहीं सुनता, सब मुझे भाईजान से पकड़ते. रस प्याला ये म्हणलं का माय. अरे नाही रे भाऊ, नाही, तू हिरो नाही बनू शकत. का बनू शकत नाही? अरे तू हिरो नाही, तू माझ्या अगरबत्ती आहे ना डायरेक्ट सुपरस्टार बनेल, माहिती का? अरे बाप रे, मी सुपरस्टार बनेल. अरे 100% तू आहे ना सुपरस्टार बनेल, पण त्यासाठी तुला 1,000 रुपये लागतील. देतो ना 1,000 रुपये. दे मग. हे 500, हे 500, हे 1,000. देतो मी तुला अगरबत्ती, टेन्शन नको घेऊ. हे बघ, या 3 अगरबत्त्या आहे, पकड. या 3 अगरबत्त्या तुला काय करावं लागेल माहिती का? रोज आहे ना सलमान खानच्या फोटो जवळ 1 अगरबत्ती लावायची. असं तुला 3 दिवस करावं लागेल आणि 3 दिवसानंतर तू बघ, तू डायरेक्ट सुपरस्टार बनून जाशील. अरे बाप रे, सुपरस्टार बनेल. अरे 100%. चल येऊ का मी? या. शेजारीन बाई पासून सुटका मिळवा. जादूची अगरबत्ती घ्या. चला, जादूची अगरबत्ती घ्या. हा बोल ताई, काय म्हणू लागली? मला अगरबत्ती पाहिजे आणि आत्ताच्या आत्ताच पाहिजे. तर घे ना मग आत्ताच्या आत्ताच अगरबत्ती. तळलेली देऊ या भाजलेली देऊ? तुम्हाला माहिती आहे का भाऊ? हा मग मला माहिती आहे ना, काल तुमच्या मागच्या गल्लीतली पोरगी पळून गेली. आणखी काय माहिती करायला लावती मला? काय चाबरा अगरबत्तीवाला आहे? अरे ताई, तर तू बोलूच तशी लागली ना की तुम्हाला काय माहिती आहे का? हे ताई, तुला परेशानी काय आहे तू ते सांग मला. तुम्हाला माहिती आहे का भाऊ, माझा नवरा जेव्हा कामाला जातो ना, तर शेजारीन बाईला नुसता डोकावून बघत असतो आणि कामून येतो ना तरी सुद्धा तिला डोकावूनच बघतो. तर एक काम कर ना ताई, त्याला वेल्डिंगचा चष्मा असतो ना तो घाल. आणि त्याने तुझं मन नसेल भरत, तो जो आंधळ्या लोकांचा काळा चष्मा असतो का तो घाल त्याला. चष्माच घालायचा असता तर तुमच्याकडे अगरबत्ती कशाला मागितली असते मी? तुला अगरबत्ती पाहिजे का? काय परेशानी आहे, कोणती अगरबत्ती देऊ ते सांग.
मला अशी अगरबत्ती द्या भाऊ की त्या शेजारीन बाईला बहीण समजून माझा नवरा ताई ताईच बोलला पाहिजे. अरे बाप रे बाप, हे तर फार कठीण काम आहे, पण त्याचा पण उपाय आहे ना माझ्याकडे, टेन्शन नको घेऊ. हे बघ, ही अगरबत्ती आहे, पण 500 रुपये लागतील तुला याचे. हो देते ना मी 500 रुपये. हा दे मग. ठीक आहे 500. हे बघ ताई, तू काय करायचं माहितीये का, तुझा नवरा कामावरून आला ना तर दरवाजामध्ये ती अगरबत्ती लावून टाकायची आणि त्याचा धूर तुझ्या नवऱ्याच्या नाकामध्ये गेला की जशी तुझी शेजारीन बाई तुझ्या नवऱ्याला दिसली की तो तिला ताई नमस्कार, ताई नमस्कार, ताई नमस्कार, ताई नमस्कार. पण हे ध्यानात ठेव, तू घडी घडी समोरून यायचं, नाही तर तुला पण ताई म्हणेल. हा? हा